जय जिजाऊ जय शिवराय. एक मराठा लाख मराठा. आबाळ आले असं म्हणतात. कोकण्या उठल्या तर आबाळ आले झाकून गेले 5 वाजता. आंब्याला तोर लागला येऊ का की काय आता ही आंब्याला तूर लागला म्हणजे ही वारं कावर काय होते आबाळ आला काय तर तूर गहू जाते. गरमीमुळे राहत नसतं इथे. आता गहू बेडा पडायला लागला मागून. गहू बेडा पडायला लागला ना आबाळ घातले गोंगाण घातले तर पाऊस आला ते वाटतो आहे बघा. आपण काय केले मध्ये पाणी सोडून बोईटा पाणी बाहेर निघालं पूर्ण गावात. पिंपली बी चालू आहे आणि बोईटा बी चालू आहे दोन्ही चालू आहे. तेव्हा इकडे सुद्धा तळ साचले पाणी इकडून आले गावात. काय गावातून सगळं पाणी इकडं आलं. हे बोईटा लावलं होतं इकडं पाणी आणि हे आबाळ बी आले बेहडा पडला एवढा इकडं. काही सगळं बेहडा पडायला लागला. आता तिकडं पांढरं दाखवायला सगळं बेहडं पडले. एका इकडं महागून पेरलं होतं. एक 10-11 दिवसात फरक आहे. ते हिरवा आहे तिकडा पट्टा. तिकडं सोडलं होतं पाणी तेव्हा इकडं आले पार पाणी. लाईट गेली 5 वाजता बंद झालं. आबाळ जर आले ते आता हे पडल्यावर हे असल्या गव्हाचं काय होते ओंबे बेड्या पडले राहते ना. पाणी मध्ये जमा झालं का गहू खराब होते. पुन्हा कलर चेंज होतो त्या गव्हाचा. खाण्याचं योग्य राहत नाही. मग ती कसं तरी वाटतंय धुवून घेतल्यासारखं गहू. नाही असं जर क्वालिटी बघितली तर एकदम असं खवेवणी दिसणार उगं नंबर एक उगं क्वालिटी. आता काही बेड पडायला लागले बघा. ही पाऊसनं वाटोळं करतं का काही बघा. आता मस्त गहू भरलेले आहेत मध्ये याच्यामध्ये. काय बघा गाणे असं टप्पूच्या टप्पू गहू आहे बघा. हे बघा हे बघा. नंबर एक उगं आणि आबाळ इतकं आबाळ आले की पावसानं गोंगाण घातले आहे. हरभरा चांगला आहे. हरभऱ्याचं काय गाठा बिटा भरून जाते. पुन्हा मग आता ही तोंडाला आलेलं घास आहे वाटोळ होतं की पावसानं.